ब्रेक नंतर स्वागत। दरम्यान एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। बीड मधल्या गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्यावरचा खोटा गुन्हा मागे घ्या या मागणीवरून पोलीस स्टेशन बाहेरच ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। जोपर्यंत गुन्हा मागे घेतला जात नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका लक्ष्मण पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतली आहे। गेवराईमध्ये सध्या तणावाची परिस्थिती असून संपूर्ण शहर बंदची हाक देण्यात आली आहे। गेवराईतील साठेनगर भागातील अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी लोकांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप लक्ष्मण पवार यांच्यावरती करण्यात आला आहे। अमन सुतार याच्या तक्रारीवरून आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह 7 ते 8 नगरसेवकांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। दृश्य तुम्ही पाहताय गेवराईच्या पोलीस स्टेशन बाहेरची ही दृश्य आहेत। जोपर्यंत खोटा गुन्हा मागे घेत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेण्यात आली। उद्धव मोरे आपल्यासोबत आहे। उद्धव, तणावाची परिस्थिती आहे सध्या गेवराईमध्ये। खरंच मयांक सर, कारण की लक्ष्मण पवार यांच्यावर आमदार लक्ष्मण पवार यांच्यावर रात्री गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर पवारांची भूमिका या पद्धतीने आली की त्यांच्यावर विनयभंगाचाही गुन्हा दाखल होता अॅट्रॉसिटी बरोबरच। तर मी कुठल्याही महिलेचा आजपर्यंत वाकड्या नजरेने बघितलं नाहीये, त्याच्यामुळं माझ्यावर आता जर खोटा गुन्हा या पद्धतीचा दाखल होत असेल तर मला पोलिसांनी अटक केली पाहिजे। त्यासाठी लक्ष्मण पवार सध्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यासहित गेलेले आहेत, मात्र पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केलेली नाहीये। त्यांची भूमिका स्पष्ट आहे, एक मला अटक करा, नाहीतर हा जे दाखल झालेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा असेल आणि विनयभंगाचा गुन्हा असेल हा तात्काळ मागे घ्या। यासाठी संपूर्ण गेवराई शहर बी या मागणीकरता बंद आहे आणि त्याचबरोबर हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आपल्याला पोलीस स्टेशनच्या बाहेर दिसतात। तणावाची स्थिती गेवराईमध्ये आहे सध्या, कारण की पोलीस एक तर लक्ष्मण पवार यांना अटकही करत नाहीयेत आणि ठोस निर्णय या केस सगळ्या संदर्भामध्ये घेत नाहीयेत। बरोबर, अजूनही काही ठोस निर्णय झालेला नाही। त्यामुळे तुम्ही दृश्य बघताय गेवराई पोलीस स्टेशनच्या बाहेर लोकांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। स्वतः लक्ष्मण पवार भाजपचे आमदार देखील पोलीस स्टेशनमध्येच उपस्थित आहेत। धन्यवाद उद्धव दिलेल्या माहितीबद्दल। तर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी होती। बीडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यावरती अॅट्रॉसिटी त्याचसोबत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि त्याच्या विरोधात गेवराई बंदची हाक देण्यात आली।